नमस्कार, मी नेहा. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणार महिला राज. विविध नगर पंचायते आरक्षण झाले आज घोषित. कोजागिरीच्या शुभ प्रकाशात ज्येष्ठा गौरीचे पूजन. आरआरसी संचालक देशमुख परिवाराकडे विधिवत सोहळा आणि महाप्रसाद. मोरणा कालव्याच्या सरकारी जागेत लेआउट प्रकरण तापले. विविध यंत्रणातील भ्रष्ट एकत्र झाल्याची चर्चा. घरोघरी दिवाळीची साफसफाई, मात्र महापालिकेच्या शेजारी कचऱ्याचा ढीग. शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज व्यक्त. या कफ सिरपवर शासनाने घातली बंदी. आरोग्य यंत्रणा अलर्टवर. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाला केले गेले सतर्क. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज नगरविकास विभागाकडून निश्चित करण्यात आले. या प्रक्रियेत महिलांच्या हातात सत्तेच्या चाव्या राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केवळ पातूरचे आरक्षण घोषित आहे. अकोला जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज नगरविकास विभागाकडून निश्चित करण्यात आले. या प्रक्रियेनुसार अकोट नगराध्यक्षपद ओबीसी महिला, तेल्हारा अनुसूचित जाती महिला, बाळापूर ओबीसी महिला, तर हिवरखेड नगरपंचायतचे नगराध्यक्षपद ओबीसी महिला, मूर्तिजापूर आणि बार्शी टाकडीला खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहे. पातूर येथे तांत्रिक कारणामुळे आरक्षण निघाले नाही. जाहीर झालेल्या सोडतीनुसार 4 ठिकाणी महिला राज येणार हे निश्चित झाले. तेल्हारा नगर परिषद अनुसूचित जाती महिला, हिवरखेड, अकोट आणि बाळापूरमध्ये ओबीसी महिला, तर मूर्तिजापूर आणि बार्शी टाकडीतल्या खुल्या प्रवर्गासाठी नगराध्यक्ष पद राहील. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलेला दिसतो. दिवाळीनंतर हालचाली वेगात आलेल्या दिसतील असे संकेत आहेत. राजकीय नेत्यांनी आता चाचपणी सुरू केली आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या मंगलमय आणि पवित्र रात्रीसोबतच अकोला शहरात अनेकांच्या घरी रविवारी गौराई अर्थात महालक्ष्मी उत्सवाचा भक्तिपूर्ण शुभारंभ झाला आहे. आरआरसी नेटवर्कचे संचालक प्रदीप उर्फ बंडूभाऊ देशमुख यांच्याकडे गौराईचे आगमन प्रसंगी विशेष पूजा अर्चना आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वेशभूषेत सज्ज झालेल्या सुवासिनी, मंगलध्वनी आणि सुगंधी फुलांच्या साज शृंगारात आज गौराईचे आगमन मोठ्या थाटामाटात करण्यात आले. हा 3 दिवसांचा गौराई उत्सव म्हणजे केवळ धार्मिक विधींचा सोहळा नाही, तर तो मातृशक्तीचा जागर आणि स्त्रीप्रधान संस्कृतीचे जिवंत प्रतीक आहे. भारतीय परंपरेनुसार ही गौराई म्हणजे सासूरवाशीण म्हणून माहेरी आलेली महालक्ष्मी आहे. या माध्यमातून घरातील महिला केवळ पूजा अर्चना करत नाहीत, तर त्या घर परिवारातील ऐक्य, संस्कार आणि श्रद्धेचा अमूल्य वारसा नव्या पिढीकडे हस्तांतरित करतात. गौरीपूजन सोहळा अत्यंत श्रद्धापूर्वक पार पडला. गौराईला पाहुणचार देण्याच्या परंपरेनुसार नैवेद्य तयार करताना 16 या शुभ अंकाला विशेष महत्त्व दिले जाते. 16 प्रकारची पक्वान्ने, विविध भाज्या, चटण्या आणि कोशिंबीर असा समृद्ध नैवेद्य साकारला गेला. प्रमुख नैवेद्यात पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, आंबाडीची भाजी, पंचामृत तसेच गोडधोड पदार्थ यांचा समावेश असतो. हळदी कुंकू आणि ओटी भरण्याचा समारंभ मोठ्या उत्साहाने पार पडला. परिसरातील सुवासिनींनी एकमेकींना हळदी कुंकू लावून दीर्घ सौभाग्यासाठी मंगल प्रार्थना केल्या, ज्यामुळे सामुदायिक प्रेम आणि ऐक्य दृढ झाले. महिलांच्या उत्साही सहभागाने या उत्सवाचा आत्मा उजळून निघाला. कोजागिरी पौर्णिमेच्या शांत चंद्रप्रकाशात गौराई पूजनाने देशमुख परिवाराकडे धार्मिक वातावरण अधिक मंगलमय झाले होते. भूमी अभिलेख विभागाचा ढिसाळ कारभार, महापालिकेचे प्रशासक राज आणि महसूल यंत्रणेचे सुसूत्रता नसल्याने मोरणा कालव्याच्या सरकारी जमिनीत कथित लेआउट टाकल्या गेल्याची माहिती चर्चिली जात आहे.
मोरणा कालव्याच्या सरकारी जागेत मोजणी करून डिमार्केशन कोणी केले आणि लेआउट कोणी टाकले अशी विचारणा आता होत आहे. या मोरणा कालव्याचे भूमापक कोण याचे उत्तर भूमी अभिलेख विभागाला द्यावे लागेल. भूमापकांचे दप्तर चेक केल्यास यांचा खुलासा होऊ शकतो. त्यांनी किती PR कार्ड वितरित केले, या मोरणा कालव्यातील लेआउटच्या गेल्या 1.5-2 वर्षात किती मोजणी शीट वाटल्या याची माहिती शोधावी लागणार आहे. इतकेच नाही तर मोरणा कालवा सरकारच्या जागेवर लेआउट टाकण्यासाठी महापालिकेच्या प्रशासक राजमध्ये कोणी हात ओले केले याची देखील चौकशी राज्य सरकारने करण्याची गरज आहे. सरकारी जमिनीवर लेआउटच्या या कथित प्रकरणाने महायुती सरकारची बदनामी होत आहे. त्यामुळे सरकारने मोरणा कालव्याच्या सरकारी जागेचे लेआउट प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची माहिती आहे. महसूल मंत्र्यांच्या कानावर अकोल्यातील जमीन घोटाळा पोचविला गेल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळी आली की घरात, दुकाने, कार्यालयात साफसफाईची रंगरंगोटी केली जाते. वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करताना स्वच्छतेवर भर दिला जातो. परंतु शहरातील रस्ते कचराकुंडीत रूपांतरित झालेले दिसतात. महापालिका लगतच्या रस्त्यावर कचरा दिसत आहे. अकोला महापालिका कार्यालयाच्या काही अंतरावर असलेल्या मुख्य रस्त्यावर दिवसेंदिवस कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. या ठिकाणी अनेक दिवसांपासून कचरा उचलण्यात आलेला नसल्याने दुर्गंधी पसरली असून नागरिक आणि दुकानदार प्रचंड त्रस्त झाले आहेत. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जिथे शहराचा प्रशासनाचा मुख्य कारभार चालतो त्या इमारतीजवळच ही दुर्दशा दिसते. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनच जर आपल्या दारातील स्वच्छता राखू शकत नसेल तर शहराच्या इतर भागांची काय अवस्था असेल हे सांगणे कठीण नाही. या भागातून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि वृद्ध जातात. कचऱ्यामुळे रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. तसेच परिसरात रोगराई फैलवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाला या समस्येबाबत अनेक वेळा माहिती देण्यात आली असून कोणत्याही कचरा उचलण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. निवडणुका आल्या की स्वच्छ अकोलाचे आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती फारच दयनीय आहे. देशातील सर्वात मोठा सण दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दरवर्षी दिवाळीत रेशन दुकानांमध्ये मिळणारा आनंदाचा शिधा यावर्षी मिळण्याची शक्यता दिसत नाहीये, ज्यामुळे नागरिकांना यावर्षी आनंदाचा शिधाशिवाय दिवाळी साजरी करण्याची वेळ येत आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत पैशाची कमतरता असल्याने यावर्षी दिवाळीला लोकांना आनंदाचा शिधा आनंदापासून वंचित राहावे लागण्याची वेळ दिसत आहे. राज्य सरकारची शिवभोजन थाळी योजना जवळपास बंद पडली आहे आणि आता लोकप्रिय आनंदाचा शिधा योजनाही धोक्यात आली आहे. राज्यातील गरीब लोकांना सणाच्या वेळी घरी गोडधोडाचा आनंद घेता यावा यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती. यात लोकांना केवळ 100 रुपयांमध्ये 1 किलो साखर, 1 किलो पामतेल, 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ दिली जात होती. मात्र यावर्षी दिवाळी जवळ आलेली असतानाही सरकारने अद्याप आनंदाचा शिधा वाटपाची घोषणा केलेली नाही. 2023-2024 मध्ये गुढीपाडवा, गणपती आणि दिवाळी या सणांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला होता. पण यावर्षी राज्य सरकारने गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीमध्येही त्याचे वितरण केलेले नाही. त्यामुळे ही योजना बंद होणार का अशी चर्चा सुरू आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. अनेक घरांमध्ये शरद पौर्णिमेच्या मुहूर्तावर महालक्ष्मीची विधिवत स्थापना करण्यात आली. गौरीला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा अर्चा करण्यात आली. त्याचबरोबर उपस्थित भक्तांना आईसाठी तयार केलेल्या आंबील प्रसादाचा लाभ मिळाला. शरद पौर्णिमेच्या 1 दिवस आधी ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीची स्थापना केली जाते, तर शरद पौर्णिमेच्या दिवशी त्यांची पूजा अर्चा करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. शरद पौर्णिमेला महालक्ष्मी पृथ्वीवर येते अशी मान्यता आहे. तसेच मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. याच परंपरेनुसार रविवारी परंपरागत रूपात जे परिवार त्यांचे आवाहन करतात त्या घरांमध्ये ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीचे आगमन होते. गौरीसोबतच झोला व झोलीच्या रूपात 2 मुले देखील येतात.
यांचेही मोठ्या उत्साहाने वाजत गाजत स्वागत केले जाते। ज्येष्ठा व कनिष्ठा गौरीच्या पूजनात फुले व पानांची सजावट केली जाते, ज्यासाठी शेवंतीची वेणी, चाफ्याची फुले, केवड्याची पाने वापरली जातात। विविध दागिन्यांनी महालक्ष्मीला सजवले जाते। शरद पौर्णिमेला ज्या घरांमध्ये माता राणीची स्थापना करण्यात आली त्या घरांमध्ये रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाची धूम दिसून आली। शहरात स्थापित माता महालक्ष्मीची काही दृश्य। राज्यात बंदी असलेला गुटखा तस्करी होत सर्रास विकला जातो, त्याचे कुठेही बिलिंग होत नाही। दुसरीकडे तपास यंत्रणेतील लोकच गुटखा तस्करीच्या रॅकेटमध्ये सक्रिय आहेत। राज्यात गुटख्याची अधिकृत विक्री होत आहे, पण तस्करीच्या माध्यमातून कोट्यावधीचा गुटखा विकला जातो। यात मोठ्या प्रमाणात जीएसटीची चोरी होत असल्याची ओरड आहे। केंद्र सरकारने गुटख्यावर 28% जीएसटी लागू केला आहे। राज्यात गुटखाबंदी असलेल्या केंद्राला जाणारा गुटख्याचा जीएसटी मिळत नाही। त्याचवेळी कोट्यावधीचा गुटखा राज्यात विकला जात आहे। गुटख्यावर कारवाई करण्याचा अधिकार अन्न व औषध प्रशासनाकडे आहे, पण अन्न व औषध प्रशासन गुटखा तस्करीकडे अर्थपूर्ण डोळेझाक करते। याविषयी सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नाही। गुटखा विक्रीची जीएसटी चोरी होत असताना त्याविरोधी देशद्रोहांचा गुन्हा दाखल करण्याची गरज आहे। देशाच्या कराची चोरी सर्रास होत असल्याचे चित्र असताना यंत्रणा हातावर हात देऊन कशी काय बसली असा प्रश्न उपस्थित होतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाने कंबर कसली असून या निवडणुकांच्या दृष्टीने नेते कार्यकर्त्यांनो कामाला लागा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अमरावती विभागीय आढावा बैठकीत केले। दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषद, मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यात पक्षाची काय परिस्थिती आहे, किती जागी पक्ष मजबूत तर कुठे कमकुवत आहे, या सर्व बाबींचा आढावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोमवारी अकोल्यातील आयोजित अमरावती विभागीय आढावा बैठकीत घेतला। अमरावती विभागातील प्रत्येक जिल्हानिहाय बैठक घेत जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, बूथ प्रमुख, ब्लॉक अध्यक्ष यांच्याशी वैयक्तिक संवाद साधत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत माहिती जाणून घेतली। तर पक्षाला आगामी निवडणुकीत जास्तीत जास्त जागा कशा पद्धतीने मिळतील याचे सूक्ष्म नियोजन करण्याचा कानमंत्र यावेळी दिला। यावेळी आढावा बैठकीत काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश सुद्धा पार पडले। यामध्ये अन्य पक्षातील माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक बड्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे। याचवेळी 5ही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष ते बूथ प्रमुख, माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असे सर्वच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संचालन कपिल रावदेव यांनी केले। या आढावा बैठकीत अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर, पातूर, बार्शीटाकडी, मूर्तिजापूर, अकोला शहर या सर्व तालुक्यातील आजी माजी पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या हस्ते पक्षात प्रवेश घेतला। आजच्या काँग्रेसच्या मीटिंगमध्ये हर्षवर्धन सपकाळ, डॉक्टर सुनील देशमुख, ॲडव्होकेट गणेश पाटील, संध्याताई सव्वालाखे, अमित झनक, धीरज लिंगाडे, साजिद पठाण, प्रकाश तायडे, बबनराव चौधरी, अशोक अमानकर, डॉक्टर प्रशांत पाटील वानखडे, हिदायत पटेल, डॉक्टर जिशान हुसेन, महेश गणगणे, अक्षय राऊत, प्रशांत पाचडे आदींची उपस्थिती होती। तर कार्यक्रमांचे उत्कृष्ट आणि प्रभावी संचालन कपिल रावदेव यांनी केले। आनंद शिदा देत असतानाच त्यामागचा राजकीय स्वार्थ हा दिसून आला होता। एवढंच नाही तर जिहाद सारख्या मुद्द्यांनी या समाजामध्ये जातीय फूट टाकणाऱ्या मंडळींनी ईदची सौगात म्हणूनही आनंद शिदा दिला होता। एकंदरीत माणसाच्या जनजीवनाशी संबंधित
आणि सणावारांच्या अनुषंगानं देखील हे राजकारण करत चाललेले आहे. हे पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला आणि राजकारणाच्या सुसंस्कृत सभ्यतेला अशोभनीय आहे. लाडक्या बहिणीचे पैसे थकणं, शेतकऱ्यांना अनुदान, कुठल्याच प्रकारचं नुकसान भरपाईचं मदत न मिळणं, या सर्व गोष्टी एकीकडे असताना दुसरीकडे सुरू केलेली एक पद्धत आहे ती देखील बंद केल्या जात आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत राजकारण, प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार आणि त्या पलीकडे जाऊन सरकारमध्ये जी धुसफूस सुरू आहे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारची, त्यामध्ये मोठेपणा जो आहे हा मोठेपणा मला मिळाला पाहिजे किंवा आम्ही सर्व आहोत हे दाखवण्याचा भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गट यांची कुरघोडीचाही हा एक प्रकार आहे. ते दोन भाऊ आहेत, ते चर्चा अर्धा तास, एक तास किती वेळ करू शकतात, तो त्यांचा व्यक्तिगत बाब आहे. राहिला बाब महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचा, तर भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाहीच्या विरोधात एकवटलेलं जे आघाडी अलायन्स आहे ते म्हणजे इंडिया अलायन्स आहे. आणि यामध्ये मोदी आणि भाजप यांना सत्तेपासून दूर ठेवणं हा आमचा मूळ आशय आहे. मात्र संविधानातला अभिप्रेत असणारा भारत घडविणे ही आमची कटिबद्धता आहे. आणि संविधानाच्या अनुषंगानं ज्या लोकांना संविधान हे शिवसावंत आहे अशा लोकांच्याच अनुषंगाने आम्ही पुढे जाणार आहोत. तुर्तास युती आघाडीचे सर्व अधिकार आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे जिल्हा काँग्रेस, ब्लॉक काँग्रेसला यांना आम्ही प्रदान केलेले आहे. निर्णय जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांचे जिल्हा पातळीवर दिलेले आहे. त्या जिल्हा पातळीवर तशा प्रकारचे प्रस्ताव आल्यानंतर यथाअवकाश याच्यावर साधक बाधक स्वरूपाची चर्चाही होईल. त्यामुळे यांना शेतकऱ्यांना कुठलीही मदत करायची नाही. आणि आतापर्यंत काय झोपा काढत होते का? जेव्हा महाराष्ट्राचे सुपर मुख्यमंत्री जे आहेत ते अमित शहा आहेत. कारण कोणता पक्ष फोडायचा, किती खोके द्यायचे, काय द्यायचे, कोणाला मंत्री करायचं, कोणाला मुख्यमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, मंत्रिमंडळात कोण असेल, पालकमंत्री कोण असेल, हे सर्व निर्णय जे आहेत हे अमित शहा घेतात. आणि अमित शहा आता महाराष्ट्राचे सर्वेसर्वा झालेले आहेत आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्यापूर्वीच त्यांनी मदत जाहीर करून यायला पाहिजे होती. आपले मुख्यमंत्री दिल्लीला गेले, हात हलवत गेले आणि हात हलवत आले. शेतकऱ्यांच्या मदतीच्या अनुषंगानं त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव हा दिल्लीला दिलेला नाही. ते सुरजागड या ठिकाणचं जे आयर्न ओर आहे, त्या ठिकाणचं जे खनिज आहे, याची अधिक लूट कशी करता येईल यासाठी लॉबिंग करण्याकरता, उद्योगपतींचं चांगभलं करण्याकरता गेले होते. शेतकऱ्यांच्या मदतीच्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस हे उदासीन आहे आणि त्यांचे सुपर जे चीफ मिनिस्टर आहेत यांनाही महाराष्ट्रात येण्याच्या आधी अमित शहांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज घेऊन येणं आवश्यक होतं आणि कार्यक्रमातच त्याची घोषणा करणं आवश्यक होतं. ज्या लोकांनी या भारताचे 2 तुकडे केले, हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला, तर दुसरीकडे मोहम्मद अली जिन्नांनी मांडला. त्यामुळे जिन्नांचा मुस्लिम लीग आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे एक थाली के चट्टे बट्टे, हे दुळे 2 भाऊ आहेत. आणि आपण केलेलं पाप म्हणजे या देशाची फाळणी आहे, हे मोहन भागवत एकीकडे हे कबूल करत असावेत. हा त्यांच्या या वक्तव्याच्या मागचा आशय असावा. संग्रामपूर तालुक्यातील बावणवीर येथे दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीवर झालेल्या दगडफेक प्रकरणी गावातील 34 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत यातील 12 जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी मिरवणूक सुरू झाल्यावर दुपारी 4 वाजता 2 गटात गुलाल फेकाफेकीच्या कारणावरून वाद झाला होता. पण स्थानिक बीट जमादाराने ही बाब गंभीरतेने घेतली नसल्यामुळेच रात्री पुन्हा मिरवणुकीवर दगडफेक होऊन अनुचित प्रकार झाल्याचा आरोप यावेळी संतप्त गावकऱ्यांनी मंदिरात पार पडलेल्या बैठकीत बोलताना केला. मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीनंतर 5ही दुर्गादेवी विसर्जन मिरवणूक जागेवरच थांबून होत्या. काल रात्री उशिरापर्यंत डॉक्टर संजय कुटे गावात थांबून होते. 5 ऑक्टोबर रोजी रविवारी पहाटे 4 वाजता गावातील सर्व दुर्गादेवीचे विसर्जन करण्यात आले. रविवारी दिवसभर गावात तणावपूर्ण शांतता होती. चौकशीत आरोपीमध्ये वाढ होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. सध्या बावनबीर गावात 2 पोलीस निरीक्षकांसह 65 पोलीस कर्मचारी तैनात असून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन सरपंच गजानन मनसुटे यांनी केले आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर.
अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में। इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में। पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग, सब कुछ अब बिना रुके। 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। RRC नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रिसोडचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रिसोड पोलिसांनी केवळ 6 तासात चोरीला गेलेले दुचाकी वाहन जप्त करून आरोपीला अटक केली आहे। रिसोड पोलिसांनी केलेल्या या विशेष कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, उपनिरीक्षक सचिन गोखले, कॉन्स्टेबल रमेश घोडाघासे, प्रशांत राजगुरू, परमेश्वर भोने, विनोद घनवट, रवी अढागले, सुनील तिवाडे, ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली। केवळ 6 तासांच्या आत दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला अटक करून चोरीची वाहनं जप्त केल्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे। तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड भागातील 2 भावांवर अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील दाना मार्केटमध्ये जीवघेणा हल्ला झाला। या हल्ल्यात 45 वर्षीय फाजिल बेग यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर त्यांचा धाकटा भाऊ 40 वर्षीय अकिल बेग गंभीर जखमी झाला आहे। त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे। हा हल्ला आपसी वादातून झाला असून 8 ते 10 हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी दोन्ही भावांवर प्राणघातक हल्ला चढविला। ही घटना एवढ्या वेगाने घडली की बाजारात उपस्थित लोक काही समजून घेण्याआधीच हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले। दोन्ही भाऊ जनावरांची खरेदी विक्री करत असत आणि त्या कारणानिमित्त ते धारणी येथे आले होते। सध्या घटनास्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून बाजार परिसरात तणावाचे वातावरण आहे। पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधाला सुरुवात केली आहे आणि लवकरच सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात येतील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे। घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। त्यांच्याकडून 27 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांनी यश आले आहे। आरोपीचा आंतरराज्यातील टोळींशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे। त्यानुसार तपासाला गती देण्यात आली आहे। 9 सप्टेंबर रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी अमरावती यांच्या राज रेसिडेन्सी विद्या कॉलनीतील निवासस्थानी अज्ञात चोरांनी प्रवेश करून घरातील कपाट तोडून सोन्या चांदीचे दागिने तसेच नगदी असा 9 लाखाचा मुद्देमाल चोरून नेला। गाडगेनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हे शाखा शहराचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी पथकास सक्रिय केले। गुन्ह्यातील आरोपी आंतरराज्यातील टोळीतील असून त्यांना जळगाव तसेच सुरत, गुजरात येथून ताब्यात घेण्यासाठी पथक केले। सहायक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, मनीष वाकोडे व पथकाने हालचालींवर पाळत ठेवून ताब्यात घेतले। अमरावती शहर आयुक्तालय हद्दीत 27 घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले। त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। आरोपीवर यापूर्वी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला तसेच भावनगर, गुजरात या ठिकाणी मिळून 72 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। आरोपी 2 साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। आरोपींनी चोरी केलेले सोने जळगाव येथील सोनार मनवेंद्र सुबत मैती राहणार भवानीपेठ व जामनेर येथील सोनार रोहित जाधव यांना विकले होते। सदरचे सोने व चांदी गुन्ह्याच्या तपासादरम्यान हस्तगत करण्यात आले। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात कारवाई करण्यात आली। मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यामध्ये कफ सिरप औषधांच्या वापरामुळे काही बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे। याबाबत महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाला सतर्क करण्यात आले आहे। कोल्ड्रिफ्ट सिरप सदर औषधांच्या राज्यात वितरण झालेल्या साठ्याबाबत कारवाई घेण्याकरता अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य येथील अधिकारी तमिळनाडू औषध नियंत्रण विभागाशी समन्वय साधून या उत्पादनाच्या महाराष्ट्रातील वितरणाचा मागोवा घेत आहे। राज्यातील विक्रेते, वितरक आणि रुग्णालय यांना सदर औषधांचा बॅचचा साठा आढळल्यास त्याचे वितरण न करता तो साठा गोठवावा अशा सर्व सूचना सर्व औषध निरीक्षक व सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आलेल्या आहेत। अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य याबाबत सर्व आवश्यक उपाययोजना करीत आहे। जनतेने सावधता बाळगावी आणि धोका टाळावा असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे।
आपल्या राज्याच्या लगत असलेल्या राज्यांमध्ये ज्या कफ सायरप व इतर औषधांच्या मुळे ज्या दुर्घटना घडलेल्या आहेत, अशा घटनांची आपल्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत नोंद नाही, असे रुग्ण आपल्याकडे नाहीत. तसेच या संदर्भात आपल्या स्तरावरती, महाविद्यालयीन स्तरावरती आपण अशा औषधांचा साठा तपासून बघितलेला आहे. अशा औषधींचा आपल्याला पुरवठा नाही किंवा आपल्याकडे त्या प्रकारची औषधे नाहीत. तसेच अशा काही घटना समजा दुर्दैवानं घडल्या तर त्या संबंधात महाविद्यालय स्तरावरती उपचार करण्यास आपली पूर्ण तयारी आहे. विभागाची पूर्ण तयारी आहे. परंतु जनतेने सुद्धा या संदर्भात काळजी घ्यायला हवी. लहान मुलांच्या उपचाराबाबत सजग राहून डॉक्टरांच्या उपचाराशिवाय कोणतीही औषधे घेऊ नये किंवा काउंटरवरून डॉक्टरांच्या सल्ल्याविना औषधे लहान मुलांना देऊ नये. ही काळजी जर घेतली तरी अशा दुर्घटना टाळता येईल. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणार महिला राज. विविध नगर पंचायते आरक्षण झाले आज घोषित. कोजागिरीच्या शुभ प्रकाशात ज्येष्ठा गौरीचे पूजन. RRC संचालक देशमुख परिवाराकडे विधिवत सोहळा आणि महाप्रसाद. मोरणा कालव्याच्या सरकारी जागेत लेआउट प्रकरण तापले. विविध यंत्रणातील भ्रष्ट एकत्र झाल्याची चर्चा. घरोघरी दिवाळीची साफसफाई, मात्र महापालिकेच्या शेजारी कचऱ्याचा ढीग. शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज व्यक्त. या कफ सिरपवर शासनाने घातली बंदी. आरोग्य यंत्रणा अलर्टवर. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाला केले गेले सतर्क. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,38,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.